नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमतच्या हेल्थ मंत्रामध्ये. आणि आजचा विषय आहे मूत्रपिंड आणि त्याचे आजार. आणि यासाठी आपण बोलणार आहोत डॉक्टर पंकज महेश्वरी यांच्याशी, जे वरिष्ठ सल्लागार आहेत न्यूरोलॉजी, मुलीन फोर्टिस हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. याचबरोबर आपल्याशी जोडले गेलेले आहेत दोन पेशंट, एक वर्षिली आहे आणि एक इथे आहे. ते सुद्धा सांगणार की त्यांना नेमकं काय झालं होतं, त्यांना कसं त्यांचं निदान झालं आणि त्यांना कशी मदत मिळाली. ते डॉक्टर काही प्रश्नांना घेऊया आणि तसंच तुम्हाला काही प्रश्न असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. सबसे पहिला प्रश्न असा असेल की युरिनरी सिस्टम मध्ये काय असतं? युरिनरी सिस्टम जी असते, बेसिकली आपल्या शरीरात जे सगळं मेटाबॉलिझम चालतो त्याच्यात काही वेस्ट प्रोडक्ट्स तयार होतात. याच्यातले काही वेस्ट प्रोडक्ट कसे असतात जे वॉटर सोल्युबल असतात, पाणीमध्ये विरघळणारे वेस्ट प्रोडक्ट्स असतात. त्यांना शरीरातून काढण्याचं काम युरिनरी सिस्टमचं असतं. तर त्याच्यासाठी आपल्याकडे दोन मूत्रपिंड आहेत, ज्यांना आपण किडनी म्हणतो. हे पाठीच्या जवळ इथे मागे असतात. ऍब्सोल्युटली म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्या फिशच्या साईजचे असतात. आपल्या रक्ताचं फिल्ट्रेशन किडनीमध्ये होतं. म्हणजे दर मिनिटात आपल्या शरीरात जितकं रक्त आहे त्याचा 20% रक्त किडनीमधून वाहतो. किडनीमध्ये जे रक्त फिल्टर होऊन जी लघवी तयार होते ती दोन ट्यूब असतात, ज्याचा मूत्रनलिका म्हणतात. त्या ट्यूबने किडनीपासून मूत्रपिंडापासून मूत्राशयापर्यंत ती लघवी होते. ब्लॅडर म्हणजे मूत्राशय, त्याच्यात ती लघवी 4 ते 7 तास साठली जाते. आणि मग जेव्हा आपल्याला लघवीचं संचलन होतं, आपण लघवी जाऊन करतो, तर ती बाहेर येण्यासाठी युरिथ्रा नावाची ट्यूब असते. तशी किडनीपासून युरिथ्रापर्यंत हा पूर्ण युरिनरी सिस्टम आहे. सहसा जसं मी सांगितलं, आपलं जो शरीराचं पूर्ण रक्त आहे 20% रक्त दर मिनिटात फिल्टर होतो. आणि ही किडनी 24 तास काम करत असते. ऑन एन ऍव्हरेज जे आहे याच्यात आपल्याला शरीर आतून क्लीन करण्यासाठी 1.5 लिटर लघवीची गरज आहे. तर त्या हिशोबाने तितकं आपल्याला पाणी पिणं महत्वाचं. तर समजा आतून शरीर साफ ठेवण्यासाठी या सीझन मध्ये जेव्हा घाम खूप जास्त नाही, आपली आउटसाइड ऍक्टिव्हिटी नाही, तेव्हा 2-2.25 लिटर लिक्विड आपण घेतलं तर आतून शरीर क्लीन होईल. पण कोणी सपोज खेतात काम करतोय किंवा खूप जास्त ऊन आहे, ज्याला घाम खूप जास्त आहे, त्याला तेच आतून साफसफाईसाठी आपल्याला 3.5-4 लिटर पाण्याची गरज पडते. तर हा झाला पूर्ण युरिनरी सिस्टम. बरं, आणि मग किडनीमध्ये कोणते आजार असतात? बघा, किडनीच्या आजारांबद्दल एक गोष्ट सांगायची म्हणजे की किडनी हा आपल्या ओव्हरऑल हेल्थचा एक पॅरामीटर आहे. जर माझी ओव्हरऑल हेल्थ चांगली आहे तर मला किडनीचे आजार होणार नाही. पण समजा मला ब्लड प्रेशर आहे, मला डायबिटीज आहे, मला दुसरे काही आजार आहेत, हे सगळे आजार किडनीला नुकसान करतात. तर हे किडनीचे जे आजार असतात आपल्याला ब्रॉडली 2 आस्पेक्ट मध्ये डिवाइड करू. काही मेडिकल आजार असतात जे ब्लड प्रेशर, डायबिटीज मुळे होतात, त्याच्याने किडनी फेलियर सारखे आजार होतात. आणि काही सर्जिकल आजार होतात, म्हणजे किडनीमध्ये इन्फेक्शन होणं, किडनीमध्ये गुदगुले होणं, किडनीमध्ये कॅन्सर होणं, हे सगळे सर्जिकल आजार आहेत. तर जसे बाकी सगळ्या अवयवांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे आजार होतात, तसं किडनीमध्ये सगळ्या तऱ्हेचे आजार होतात. इन्फेक्शन हा सगळ्यात कॉमन आहे. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये स्टोन खूप कॉमन आहे, मूत्रपिंड खूप कॉमन आहे. प्रत्येक माणसाला एक प्रोस्टेट नावाची ग्रंथी असते जी वयासोबत वाढते. तर प्रोस्टेटचा आजार हे माणसांमध्ये खूप कॉमन आहे. एक 40 वर्ष वयानंतर जेव्हा लेडीज मध्ये पिरियड्स बंद होतात, जे मेडिकॉझल म्हटलं जाते, त्याच्यानंतर लेडीज मध्ये इन्फेक्शनची रिस्क खूप वाढते. तर असे वेगवेगळ्या तऱ्हेचे आजार पूर्ण युरिनरी सिस्टम मध्ये होतात. तर आणि त्याची कारण म्हणजे कॉजेस तुम्ही दिले आहेत, पण अजून बघा, प्रत्येक आजाराला वेगवेगळे कारण असतात. जसं सपोज आपण पहिले स्टोन बद्दल, तर स्टोनचा सगळ्यात मोठा जो कारण असतो आहे जेनेटिक. माझ्या घरात जर कोणाला स्टोनचा आजार आहे तर मला स्टोन होण्याची शक्यता नॉर्मल पॉप्युलेशन पेक्षा जास्त आहे. दुसरा मोठा कारण असतो की आपण ऍडिक्वेट पाणी पितो का, म्हणजे जे आपण डाएट घेतो, जे आपण जेवण करतो त्या मात्रात आपले लिक्विड इंटेक आहे का. आपण शाळेमध्ये एक खूप सिंपल एक्सपेरिमेंट केलेलं आहे, जिथे समजा मी तुम्हाला 3 कटोरी पाणी दिलं, पहिल्यामध्ये 1 चम्मच साखर, दुसऱ्यामध्ये 2 चम्मच साखर, तिसऱ्यामध्ये 3 चम्मच साखर. तर पहिल्यामध्ये साखर विरघळेल, तिसऱ्यामध्ये विरघळणार नाही. मधल्यामध्ये जर आपल्याला साखर विरघळायची आहे तर साखरचं प्रमाण कमी करावं लागेल किंवा पाणी वाढवावं लागेल. हेच एक्झॅक्टली किडनीमध्ये होतं. तर क्रिस्टल्स जर आपल्याला डिझॉल्व्ह सिच्युएशन मध्ये पाहिजे तर जेवणामध्ये क्रिस्टल्स कमी करावे लागतील किंवा ते डिझॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला पाणी वाढवावं लागेल. आता क्रिस्टल्स जेवणामध्ये कमी करणं हा कठीण प्रकार आहे, म्हणून पाणी वाढवणं हा जास्त सोपं आहे.
तर जसं मॅडम यांना आपल्याला मुतखड्याचा आजार झालेला आहे, तर यांना परत स्टोन होऊ नये त्याच्यासाठी यांना जे आपण ऍडवाइस देणार की पाणी जास्त प्या, पाणी इतकं की 2.5 लिटर नक्की रोज व्हायला पाहिजे, ऍडिक्वेट फिजिकल ऍक्टिव्हिटी ठेवा, म्हणजे लहान लहान क्रिस्टल झाले ते आपल्या जागेवरून आणत राहतात. आणि जेवणामध्ये मीठ आणि मिठाचे पदार्थ कमी करायचे. युरिनरी सिस्टमचा अजून एक खूप महत्वाचं आजाराचं महत्वाचं कारण आहे सिगरेट स्मोकिंग. जसं आपण ऐकलं असेल की स्मोकिंगने तोंडाचे कॅन्सर होतात, हार्ट अटॅक होते, ब्रेन स्ट्रोक होतात, पण बहुतेक लोकांना माहित नसेल की युरिनरी सिस्टमचे खूप सारे आजार स्मोकिंगमुळे होतात. जो स्मोकिंगचा ऍक्टिव्ह कंपोनंट असतो ज्याला आपण निकोटीन म्हणतो, तो लघवीच्या मार्गाने बाहेर पडतो. तर जर कोणी एक्सेसिव्ह टोबॅको घेत असेल किंवा एक्सेसिव्ह सिगरेट पित असेल तर या निकोटीनमुळे स्टोन्स होणं, किडनीला कॅन्सर होणं, लघवीच्या थैलीला कॅन्सर होणं, प्रोस्टेटचा कॅन्सर होणं, सेक्शुअल प्रॉब्लेम्स होणं, पुढे असे इन्फर्टिलिटी होणं, हे सगळे आजार स्मोकिंगमुळे होतात. आजचा आपला हा सेशन आपण रिअली सक्सेसफुल समजावं जर आपण हा एक पॉइंट लोकांना सांगू शकलो की जर तुम्हाला किडनी हेल्दी ठेवायची आहे तर पाणी थोडं वाढवा आणि सिगरेट आणि तंबाखू कुठली बंद करा. परत जे खूप लोक जे तंबाखू घेतात, तंबाखू चुन्यासोबत घेतात. चुना म्हणजे कॅल्शियम. तर निकोटीन किडनीला नुकसान करतो आणि त्याच्यात कॅल्शियम डिपॉझिट होऊन स्टोन्स बनतात. तर स्टोनचे हे ब्रॉड कारण झाले, म्हणजे जेनेटिक, आपलं डाएट, पाणी कमी घेणं, स्मोकिंग असणं, पान तंबाखू होणं, हे स्टोनचे कारण झाले. कॅन्सर साठी अगेन जेनेटिक हा खूप महत्वाचं कारण आहे, स्मोकिंग हा दुसरा इम्पॉर्टंट कारण आहे. लघवीच्या थैलीला कॅन्सर हा खूप कॉमन कॅन्सर आहे आणि तुम्हाला आश्चर्य होईल की हा कॅन्सर प्रॅक्टिकली फक्त स्मोकर्स मध्ये होतो. कारण आजही आपल्या सिच्युएशन मध्ये लेडीज मध्ये स्मोकिंग खूप कॉमन नाही, म्हणून लेडीज मध्ये हा कॅन्सर कमी आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एक लहान स्टोरी सांगतो की रिसेंटली एक अराउंड 40 इयर्सची महिला माझ्याकडे आली ज्यांच्या लघवीच्या थैलीमध्ये कॅन्सर होता. तर आता लेडीजला स्मोकिंगची हिस्ट्री कशी विचारावी, तर मी त्यांच्या हस्बंडकडे बघून त्यांना विचारलं की अरे इनको कॅन्सर कैसे हो गया, ये तो सिर्फ स्मोकर में होता है. सो द रिप्लाय वॉज की म्हणजे हस्बंड स्मोक करायचं आणि फन सेट ती लेडी फक्त 1-2 क्रश घ्यायची आणि त्याच्याने पण तिला कॅन्सर झाला. तर सिगरेट स्मोकिंग हा किडनी संबंधित आजारांचं सगळ्यात मोठं कारण आहे. सो स्मोकिंग, डाएट, फ्लुइड इंटेक आणि जेनेटिक्स हे 4 आपले मोठे कारण. तुम्ही काय सांगाल, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आले आहात आणि काय नेमकं तुम्हाला कळलं होतं की त्रास होते, मग तुम्ही कसं डॉक्टरला? माझं नाव शिवानी गणेशराव. नमस्कार. मला म्हणजे मुतखडा झालेला, तर आधी मी माझ्या असं फॅमिली डॉक्टरकडे गेली, तरी सांगितलं मुतखडा झाला. मग मला असं ह्याच्यावर म्हणजे माझ्या मिस्टरांच्या पॅनल मध्ये होतं. मग आम्ही इथे आलो. ह्या डॉक्टर पंकज सरांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनीच माझं ऑपरेशन केलं, खूप छान झालं आणि आता मी 2 दिवसात एकदम व्यवस्थित. ओके. सो मुतखड्यामध्ये काही स्टेजेस असतात, म्हणजे कसं कळलं? मुतखड्याचे स्टेजेस नसतात, मुतखड्याचा साईजचा इम्पॅक्ट असतो. म्हणजे असं आहे की 6 मिलीमीटर पेक्षा लहान स्टोन असतील तर ते स्वतःहून लघवीच्या मार्गाने निघू शकतात. पण एकदा 7-8 मिलीमीटरच्या वर स्टोन झाला तर मग त्याला काही ना काही ट्रीटमेंटची गरज असते. म्हणजे जर यांचं मला एक्झॅक्ट आठवत नाही साईज, पण यांचा खूप मोठा स्टोन होता जो किडनीचा खालचा भाग पूर्ण भरून होता. आता अशा सिच्युएशन मध्ये म्हणजे प्रॅक्टिकली एक समजा 3 बाय 2.5 सेंटीमीटरचा स्टोन असावा, इतका मोठा स्टोन असल्यामुळे आजच्या वेळेत त्याला ओपन ऑपरेशनची गरज नाही. आपण पाठीत एक बिलकुल 3-4 मिलीमीटरचा पंक्चर करतो, त्याच्यात दुर्बिणीने आत जातो, लेझरने स्टोनला पावडर करतो, त्याच वेळेस पावडर काढतो आणि 2 दिवसात पेशंट घरी जाऊ शकतो. सहसा या ऑपरेशन मध्ये आतमध्ये एक स्टेंटची गरज असते, पाठीमध्ये एक नेफ्रॉस्टोमी ट्यूबची गरज असते. याचं इतकं स्मूथ झालं होतं की यांना कोणत्याही ट्यूबची गरज पडली नाही. तर एका वेळेत आपण संपूर्ण स्टोन काढू शकतो आणि पोस्ट ऑफ कोर्स पण खूप स्मूथ झालेला आहे. ओके. आपल्याकडे मुकेश जी पण आहेत, ते सुद्धा आपला एक्सपिरियन्स शेअर करतील. मुकेश जी आपल्याबरोबर झूम द्वारे जोडले गेलेले आहेत. हाँ बोलिए। मुकेश जी, आप हमें बताएंगे कि आपकी उम्र क्या है और आपको कब पता चला कि आपको प्रॉब्लम है, फिर आप कैसे डॉक्टर को आपने अप्रोच किया? मेरा नाम मुकेश परीख है, मेरी एज है 63 कंप्लीट है और मुझे एक्चुअली
ये 5 जुलाई को मुझे समझा कि प्रोस्टेट मेरे को मेरा पेशाब तो यूरिन जो था वो बंद हो गया। मैं इमीडिएटली इमरजेंसी डिपार्टमेंट में इधर फोर्टिस में ही गया था। इट वॉज संडे, तो मैं फोर्टिस में गया और मुझे अच्छा ट्रीटमेंट मिला। फिर मैं इधर आया, फिर यहाँ लोकल जो है अपना यूरोलॉजिस्ट, उससे कांटेक्ट किया, मगर मैं 40 दिन तक हैरान हुआ। मगर मेरा फ्रेंड एक जुपिटर के साथ कनेक्टेड है, तो उन्होंने मुझे बताया जुपिटर इज नॉट डूइंग, मैं जनरली जुपिटर के लोगों को जानता हूँ, तो जुपिटर इज नॉट डूइंग बाय लेजर। फिर उन्होंने मुझे डॉक्टर पंकज महेश्वरी साहब का मेरे को नंबर दिया कि आप उधर कांटेक्ट करो, इज अ गुड डॉक्टर। तो मैं उधर गया और सैटरडे मेरे 7 अगस्त को मैं गया और इमीडिएटली उन्होंने जो मुझे बताया तो मैं बहुत सेटिस्फाइड हुआ और मैंने कोविड टेस्ट जो उन्होंने जो इंस्ट्रक्शन दिया वो हिसाब से मैंने टेस्ट करवा लिया और 13 अगस्त को मैं एडमिट हुआ और 14 को मेरा ऑपरेशन हुआ। और एक्चुअली संडे मुझे ये लोग डिस्चार्ज देने वाले थे, बट संडे बाय इंश्योरेंस की वजह से मंडे डिस्चार्ज हो गए। और मुझे इतना सेटिस्फाइड हुआ है कि फॉर हॉस्पिटल डॉक्टर की वजह से, डॉक्टर भी मुझे फ्राइडे ऑपरेशन हुआ, फिर सैटरडे को मुझे सुबह सुबह मैसेज भी करते हैं कि आपका रात कैसा गुजरा, और सैटरडे 8 बजे भी सुबह आ जाते हैं। और डॉक्टर आई थिंक सो जब भी मेरी जरूरत पड़ा है डॉक्टर साहब ने मुझे हर तरह से बाय व्हाट्सएप से मैसेज के कुछ भी मेरा सिली क्वेश्चन का भी जवाब दिया है कि उन्होंने ऐसा नहीं बताया कि मुझे सिली क्वेश्चन मत बताओ। और मैं इतना सेटिस्फाइड हूँ तो डॉक्टर साहब के हिसाब से भी और फोर्टिस हॉस्पिटल के भी, क्योंकि फोर्टिस हॉस्पिटल ने भी जो ट्रीटमेंट दिया है, जो वहाँ के स्टाफ जो नर्स है वो लोग ने जब भी मैं बेल मारा इमीडिएटली आ गए थे, क्योंकि सब लोग ऐसा मुझे बताया था कि फोर्टिस में जनरली कोई आते नहीं है। मैं बोला ऐसा नहीं है। और मेरा तो फैमिली भी तो मेरा जो बड़ा भाई का मिसिस जो मेरा भाभी है वो भी उधर ट्रीटमेंट लिया है, नी का जी, तो ट्रीटमेंट अभी लिया है। अभी आपका ये कहना है कि अभी आप एकदम तंदुरुस्त हो गए हो, अभी कोई दिक्कत यस नहीं यस, नहीं मुझे कुछ प्रॉब्लम नहीं है, है। अभी कुछ प्रॉब्लम नहीं है। जो डॉक्टर साहब का जो इंस्ट्रक्शन है वो हिसाब से मैं चल रहा हूँ। बिलकुल, बिलकुल. वही हम डॉक्टर से भी बात करेंगे. मला सांगा की त्यांना धन्यवाद मुकेश जी, आप हाँ, हमसे जुड़े. जी. डॉक्टर मला सांगा की त्यांना काय निदान झालं होतं आणि मग काय उपचार बघा, तुम्ही सुरू याचा केले? जो आजार होता तो प्रोस्टेटचा आजार होता. आता प्रोस्टेट ही बेसिकली एक ग्रंथी आहे जी प्रत्येक माणसांना लघवीच्या मार्गात असते. हं, ही बेसिकली एक सेक्स रिलेटेड ग्लँड आहे हं, आणि प्रत्येक माणसाचा प्रोस्टेट 40 वर्ष वयानंतर वाढायला लागतो. हं. जी आपली लघवीची ट्यूब आहे ती प्रोस्टेटच्या आतून जाते. तर जसा जसा प्रोस्टेट वाढणार या ट्यूबवर दबाव येतो त्याच्यामुळे लघवीला त्रास होतो. आपण खूप वेळा बघतो की घरी जे सिनियर लोक असतात ते लघवीला जास्त वेळ लावतात, रात्री वारंवार उठतात. हा वयाचा प्रकार नसतो, हा प्रोस्टेटचा प्रकार असतो. हं. नॉर्मल प्रोस्टेट असतो 18 ग्रामचा आणि पण काही पेशंटमध्ये हा प्रोस्टेट खूपच वाढतो. जसं परेख साहेबांचं जर मला एक्झॅक्ट आठवत आहे तर यांचा प्रोस्टेट 100च्या वर होता. जेव्हा इतका मोठा प्रोस्टेट असतो तर लेझरची ट्रीटमेंट सगळ्यात उपयुक्त बरोबर. आहे. कारण लेझरने आपण कितीही मोठा प्रोस्टेट असतो तर काढू शकतो. हं, म्हणजे लार्जेस्ट प्रोस्टेट जो मी लेझरने काढलेला आहे तो 310 ग्रामचा आहे. हं, लार्जेस्ट लिटरेचरमध्ये रिपोर्टेड जो काढला गेलेला प्रोस्टेट तो 640 ग्रामचा आहे. हं, हं. म्हणजे 18 ग्रामची जी ग्रंथी असते कितीही मोठी असली तर लघवीच्या मार्गात दुर्बिणीने काढणं शक्य आहे. लेझरचे बाकीचे मेजर फायदे असतात म्हणजे याच्यात ब्लिडिंग होत नाही. खूप लोकांना या वयावर हार्टची काही औषधं सुरू असतात ज्याला आपण अँटीप्लेटलेट रक्त पातळ करण्याची जी औषधं सुरू असतात हं. ती बंद करायची गरज नाही. मोठ्या प्रोस्टेट काढणं शक्य आहे. पोस्ट ऑफ कोर्स स्मूथ असतो. परत प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होत नाही. हं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पेशंटमध्ये याचं इम्पॉर्टन्स आहे या ऑपरेशन नंतर त्यांचं सेक्शुअल फंक्शन मेंटेन राहतो. हं. तर या सगळ्या ऍडव्हान्टेजमुळे लेझर ही ट्रीटमेंट एज रिलेटेड प्रोस्टेटसाठी बेस्ट ट्रीटमेंट आहे. बरं. ही ट्रीटमेंट मी 98 मध्ये भारतात सुरू केली होती आणि मागच्या 22 वर्षापासून ही सर्जरी मी करतोय आणि ही एक्स्ट्रीमली सक्सेसफुल सर्जरी आहे. हं. याला आपण होलवेव लेझर असं म्हणतो. हं. तर खासकर जर कोणाला प्रोस्टेट मोठं असलं किंवा ओव्हरऑल फिटनेस कमी असली की हार्टचे प्रॉब्लेम आहेत, हार्ट अटॅक झालेला आहे किंवा काही अशी सिच्युएशन आहे ज्याच्यात शरीरात जास्त पाणी देणं शक्य नाहीये, तशा सिच्युएशन मध्ये लेझरचा मेजर ऍडव्हान्टेज आहे. ओके. बरं. आणि ह्यालाच पुढे घेऊन जाते मी की ह्याच्यामध्ये काही वयोगट असतं का?
की या वयामध्ये हा आजार होतो असं काही असतं? हो, जसं मी सांगितलं, प्रोस्टेट हा या ग्रंथीची वाढ 40 नंतर सुरू होते. तर सहसा प्रोस्टेटला ऑपरेशनची गरज 60-65 नंतर पडते. युजली 60-65च्या पहिले जर कोणाला प्रोस्टेटला त्रास होतो तर आपण त्याला औषधाने इलाज करतो. प्रोस्टेटला एक्सलंट मेडिसिन्स अवेलेबल आहे. म्हणजे जर कोणाला त्रास खूप जास्त नसेल आणि प्रोस्टेट खूप मोठा नसेल तर आज खूप चांगलं औषध आहे ज्याच्याने ऑपरेशन करू शकतो. म्हणजे जर खरं म्हटलं तर जर 10 पेशंट बघितले तर बहुतेक एखाद पेशंटलाच ऑपरेशनची गरज आहे. 90% मेडिसिन ठीक होतात. पण समजा खूपच मोठा झाला, खूपच जास्त रुकावट असली, किडनीला सूज यायला सुरू झाली, किंवा स्टोन झाले प्रोस्टेट, ऑपरेशनची गरज पडते. ओके, ठीक आहे. सो आपण पुढचा प्रश्न घेतोय की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन UTI हे खूप पाहतो आपण, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? बघा, जसं मी आता प्रोस्टेट बद्दल बोलत होतो, हा मेल आजार आहे. लेडीज मध्ये होणारा सगळ्यात कॉमन आजार म्हणजे युरिनरी इन्फेक्शन. बॅडलकीली अनाटॉमी अशी आहे की लघवीचा मार्ग आणि सेक्शुअल मार्ग कारण खूप जवळ असल्यामुळे लेडीज मध्ये जेव्हा सेक्शुअल लाईफ सुरू होते तेव्हा इन्फेक्शनची शक्यता खूप जास्त असते. हे इन्फेक्शन म्हणजे असं म्हटलं जाते की प्रत्येक लेडी आपल्या लाईफ टाईम मध्ये कधी ना कधी तिला युरिनरी इन्फेक्शन होणार. आणि हा इन्फेक्शन नसेल कॉमन आहे पण याची ट्रीटमेंट पण खूप सोपी. म्हणजे आजकाल सिंगल टॅबलेट देऊनही हा इन्फेक्शन संपूर्ण बरा होतो. सगळ्यात महत्वाचं याच्यात हे आहे की आपण का झाला आणि जर आपल्याला कारण बरोबर सापडलं तसे लाईफस्टाईल चेंजेस करून आपण इन्फेक्शन परत होऊ नये तशी प्रिकॉशन घेऊ शकतो. UTI मध्ये नेमकी काय काळजी घ्यायची? तुम्ही सांगितलं की काय काळजी घेतली किंवा हो, बघा असं आहे की सगळ्यात पहिले ही UTI बद्दल बोलण्याच्या अगोदर मला एक गोष्ट अजून सांगणं खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे की लघवीचे रिपोर्ट बघून स्वतःला UTI सांगू नका. मी खूप रेग्युलरली बघतो की पेशंट स्वतः जाऊन युरिन टेस्ट करतात, स्वतः जाऊन कल्चर टेस्ट करतात, त्याच्यात पॉझिटिव्ह येतो आणि मग पॅनिक करत राहतात. एक गोष्ट समजा की लघवीचा कल्चर सॅम्पल जे आपण घेतोय तो प्रॉपर कल्चर सॅम्पल घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जो सॅम्पल घ्यायचा असतो तो प्रॉपर मिड सॅम्पल घेणं जरुरी आहे. घेण्याच्या अगोदर लघवीची जागा साफ करणं जरुरी आहे. आणि अशा लॅबमध्ये करणं जरुरी आहे जिथे ती टेस्ट अर्ध्या तासाच्या आत व्हायला पाहिजे. समजा सॅम्पल कोणी सकाळी 6 वाजता घेतलं आणि 10 वाजता लॅबमध्ये दिली तर त्या सॅम्पलमध्ये डेफिनेटली बॅक्टेरियल ग्रोथ येणार. त्याचं काही महत्व नाही. तर जर पेशंटला त्रास आहे आणि कल्चर पॉझिटिव्ह आहे तेव्हा त्या हिशोबाने अँटीबायोटिक देऊन इलाज करणं जरुरी आहे. फक्त कल्चर पॉझिटिव्ह आहे पण पेशंटला त्रास नाही तर युजली याच्यात सॅम्पल बरोबर घेतला गेला नाही हे आपण म्हणतोय. आम्ही रिसेंटली अशी एक स्टडी केलेली आहे इथे मुंबईमध्ये की मोर दॅन 90% जे कल्चर सॅम्पल्स असतात ते सॅम्पलची क्वालिटी बरोबर नसते. तर सॅम्पलची क्वालिटी बरोबर नाही म्हणून टेस्ट पॉझिटिव्ह येतात म्हणून लोक अननेसेसरी अँटीबायोटिक घेतात. तर हा एक सगळ्यात पहिला मेसेज मला द्यायचा आहे. दुसरं अगेन लेडीज मध्ये खूप एक विचित्र सवय असते की त्यांना असं वाटतं की बाथरूम क्लीन नाही म्हणून इन्फेक्शनची रिस्क आहे. तर क्लीन बाथरूम नाही, साफ बाथरूम नाही म्हणून लघवी थांबवायचा प्रयत्न करतात. लघवी थांबवल्याने इन्फेक्शन होतो, अनक्लीन बाथरूमने इन्फेक्शन होणार नाही. ठीक आहे. तर खूप जास्त लघवी थांबायची जर सवय आहे तर तो इन्फेक्शनचं सगळ्यात मोठं कारण आहे. तर प्रिकॉशन्स काय असणार? ऍडिक्वेट लिक्विड्स घ्या, दर 2-2 अडीच तासात स्वतःला एम्प्टी करा, लघवी थांबवू नका, कॉन्स्टिपेशन नको. कॉन्स्टिपेशन अगेन एक वयानंतर 40-50 वयानंतर थोडी इंटेस्टाईनची ऍक्टिव्हिटी गडबड होते आणि लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो. जितका जास्त कॉन्स्टिपेशन असणार तितकी लघवीची थैली बरोबर काम करत नाही आणि म्हणून इन्फेक्शनची शक्यता वाढते. तर ऍडिक्वेट वॉटर, मेंटेन हायजीन, लघवी थांबायचा प्रयत्न करायला नको आणि कॉन्स्टिपेशन नको. अगेन जसं मी सुरुवातीला सांगितलं सेक्शुअल फंक्शन हा लेडीज मध्ये इन्फेक्शनचा कॉमन कारण आहे. तर काही सेक्शुअल प्रिकॉशन्स पण घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक आपल्या म्हणजे सोसायटीमध्ये सेक्सला अनक्लीन असं मानलं जाते म्हणून सेक्शुअल संबंधानंतर जाऊन स्वतःला साफ करायचा प्रयत्न करतो. ती साफ करायची प्रक्रिया इन्फेक्शनला वाढवते. ठीक आहे. आपल्या शरीरात सेल्फ क्लिनिंग सिस्टीम आहे, एक्सेसिव्हली साफ करायची गरज नाही. ऍज फार एज अनलेस अ कपल अटेम्प्टिंग प्रेग्नन्सीचा प्रयत्न करायचा आहे तो पार्ट असेल तर नेहमी
कॉन्डोम वापरणं महत्वाचं आहे. त्याच्याने इन्फेक्शनची शक्यता कमी होते. स्वतःला एक्सेसिव्हली साफ करू नका आणि सेक्शुअल संबंध नंतर एकदा लघवी करा. हे 3 क्वेश्चन्स घेतल्यानंतर लेडीज मध्ये इन्फेक्शनची शक्यता सिग्निफिकंटली कमी होते. ओके, दॅट्स अ व्हेरी गुड इन्फॉर्मेशन. दुसरं असं आहे की आम्हाला अंजली जोशींचा प्रश्न आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की युरिन इन्फेक्शनचा त्रास आहे त्यांना आणि युरिन कल्चर पण त्यांनी केलंय. औषधं चालू आहेत पण त्यांना मध्ये त्रास जाणवतो आणि याला 2 महिने झाले. हो. बघा असं आहे की 2 महिन्यापर्यंत जर इन्फेक्शन गेलं नाही तर आपण दोन आस्पेक्ट बघायला पाहिजे. एक की आपण प्रॉपर अँटीबायोटिक घेतलेलं आहे. अगेन आपल्या पेशंट मध्ये एक खूप वाईट सवय असते की 2 गोळी घेतात, ठीक वाटायला लागतं, गोळी बंद करतात. अँटीबायोटिक तर तोच घेत नाही. म्हणून इन्फेक्शन संपत नाही, इन्फेक्शन थोडं सप्रेस होतं आणि मग परत रिसर्च होतं. जर इन्फेक्शन पूर्ण संपला नाही तर वारंवार होणं पॉसिबल आहे. आणि जर तुम्ही प्रॉपर औषधं घेतलेली आहे तर मग नेक्स्ट आस्पेक्ट आपल्याला बघायचं आहे की या इन्फेक्शनला काही कारण नाही का, म्हणजे काही लघवीच्या मार्गात दुखापट आहे का, काही स्टोन आहे का, काही इश्यू आहे का, त्याच्यामुळे वारंवार इन्फेक्शन होत आहे. तर प्रॉपर असेसमेंट की तुम्ही पेशंटने बरोबर औषधं घेतली आहे का, पेशंटचं प्रॉपर इव्हॅल्युएशन आणि एक क्लिनिकल असेसमेंट. काही लोकांना सर्विक्स मध्ये इन्फेक्शन, सर्विक्स जसं आपल्याला माहित आहे सर्विक्सचं इन्फेक्शन आणि लघवीच्या इन्फेक्शनचा प्रेझेंटेशन एकसारखं. जर तुम्हाला लघवीला त्रास आहे तर जरुरी नाही की हा लघवीचं इन्फेक्शन आहे, हा गायनेकोलॉजिकल इन्फेक्शन पण शक्य आहे. म्हणून प्रॉपर एक्झामिनेशन आणि हिस्ट्री टेकिंग याच्यात खूप महत्वाची आहे. तर अश्विनीजींना मी हेच सांगणार की तुमच्या डॉक्टरांना परत भेटा, एक प्रॉपर त्यांना क्लिनिकली एक्झामिन करू द्या. गरज पडली तर ते एक सोनोग्राफी करते आणि मग तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं. तर आपण प्रॉस्टेट बद्दल बोललो, स्टोन बद्दल बोललो, कॅन्सर बद्दल बोलायचं. बघा असं आहे कॉमनेस्ट मेल्स मध्ये जो कॅन्सर आहे तो प्रोस्टेटचा कॅन्सर आहे. आणि प्रोस्टेटचा कॅन्सर हा समजा प्रत्येक से मॅन इफ ही सर्वाइव्ह टू द एज ऑफ 90 इयर्स, जर आपण 90 वर्षापर्यंत जगलो तर आपल्याला 100% प्रोस्टेट कॅन्सर होणार. तर प्रोस्टेट कॅन्सर हा वयाचा चेंज आहे, हा रिअली घाबरण्यासारखा कॅन्सर नाही. हा एक असा कॅन्सर आहे ज्याला खूप पेशंट मध्ये आपण काहीही ट्रीटमेंट करत नाही. याचं सिग्निफिकन्स तेव्हाच आहे जर हा कमी वयात झाला. समजा कोणाला प्रोस्टेट कॅन्सर 55-60 वर्षात झालं तर त्याला अग्रेसिव्ह ट्रीटमेंटची गरज आहे. पण 75-80 वर्षात झालं तर मोस्टली त्याला ट्रीटमेंटची गरजच नाही. जर आपण 90 वर्षाचे 10 माणसं घेतले तर 90% चान्स आहे कॅन्सरची. 80 वर्षाचे 10 माणसं घेतले तर 60% चान्स आहे. तर जसं आपलं वय वाढणार प्रोस्टेट कॅन्सरची पॉसिबिलिटी वाढते. प्रोस्टेट कॅन्सर आणि एज रिलेटेड प्रोस्टेटचा जो प्रेझेंटेशन आहे, पेशंटला जो त्रास असतो तो सेम असतो. म्हणून याला डायग्नोज करण्यासाठी 2 सिंपल टेस्ट आहेत. एक ब्लड टेस्ट असतं ज्याला PSA म्हणतो आपण, आणि डॉक्टर बोटाने प्रोस्टेटला एक्झामिन करतात. ही दोन्ही टेस्ट 55 वर्ष ते 70 वर्ष वयामध्ये 2 वर्षातून एकदा जरुरी आहे. जर 2 वर्षातून आपण एकदा ही टेस्ट केली आणि 70 वर्षापर्यंत आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर नाही झालं तर या वयात प्रोस्टेट कॅन्सर आपल्याला त्रास देणार किंवा त्याला काही अग्रेसिव्ह ट्रीटमेंटची गरज पडणार याची शक्यता बिलकुल नाही सर. तर अगेन आज जसं मी स्मोकिंग बद्दल मेसेज दिला, हा मी दुसरा मेसेज द्यायची माझी इच्छा आहे की एनीबडी तुमच्या घरात जो कोणी माणूस असेल ज्याचं वय 55 ते 70 मध्ये आहे त्याने 2 वर्षातून एकदा आपला प्रोस्टेटचा चेकअप करावा. कारण एक आपल्याला माहित पडेल की कॅन्सर नाही, आणि 2 जर आपल्याला कॅन्सर माहित पडलं आणि तो अर्ली स्टेज मध्ये असला तो कम्प्लिटली क्युरेबल आहे. आपण त्याला कम्प्लिटली क्युअर करू शकतो. आजकाल प्रोस्टेट कॅन्सरची ट्रीटमेंट जी आहे ती रोबोटने केली जाते. रोबोटने संपूर्ण प्रोस्टेट काढलं जातं आणि त्याच्यानंतर लाईफ स्पॅन 100% नॉर्मल राहतो. तर प्रोस्टेट कॅन्सर हा असा कॅन्सर आहे जो सहसा जीवाला रिस्क नाही. तर जसं आपल्याला माहिती आहे कोरोना आहे आणि या महामारीमध्ये काय काळजी घ्यावी त्यांना युरिनरी किंवा युरोलॉजीचे प्रॉब्लेम्स आहेत? बघा कोविडचा लकीली युरिनरी सिस्टमशी डायरेक्ट काही संबंध नाही. युरिनरी सिस्टम मध्ये कोविड व्हायरस येत नाही. पण जे आम्ही बघतोय कोविडच्या फिअरने लोक आपली ट्रीटमेंट डिले करतात. तर माझ्याकडे खूप सारे असे पेशंट, आता एक पेशंट माझ्याकडे भरती आहे
ज्यांना प्रोस्टेट किडनीचा कॅन्सर एप्रिलमध्ये माहीत पडला, पण कोविड म्हणून घरी बसून राहिले. आता 4 महिन्यात हा कॅन्सर पसरत आहे. तर जर तुम्हाला त्रास आहे मग ट्रीटमेंट डिले करू नका. कारण मोस्ट हॉस्पिटल्समध्ये कोविडची प्रॉपर केअर घेतलेली आहे. हॉस्पिटलमध्ये कोविड आणि नॉन कोविड झोन वेगवेगळा असतो. तर असं बिलकुल नाही की आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्याला कोविड इन्फेक्शन होईल. प्रॉपर प्रिकॉशन तुम्ही घ्यायची, आम्ही घेणार, हॉस्पिटल पूर्ण प्रिकॉशन घेतो. ती शक्यता जास्त नाही. तर याच्यात मला एकच सांगायचंय की जर त्रास आहे तर कोविडशी घाबरून आपली ट्रीटमेंट डिले करू नका. त्रास आहे तर तुमच्या डॉक्टरना भेटा, तर तुम्हाला सगळं काही. ओके. आता काय सांगाल की काय टिप्स द्याल, काय काळजी घ्यावी? तुम्ही सांगितलंच आहे की स्मोकिंग करू नका, इट्स व्हेरी हार्मफुल. अजून काय काळजी घ्यावी, काय डाएट किंवा काय? किडनीच्या हिशोबाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी. ठीक आहे, ऍडिक्वेट पाणी पिणं महत्वाचं आहे. पाणी कसं पिणं हे पण एक खूप महत्वाचं आहे. तसं मी सांगितलं आपल्याला 1.5 लिटर लघवीची गरज आहे. तर जर मी 1 लिटर सकाळी 1 लिटर रात्री घेतलं तरी मला 1.5 लिटर लघवी होईल. पण हा पाणी पिण्याचा प्रॉपर शेड्यूल नाही. जे काही मला लिक्विडची गरज आहे तो स्मॉल अमाऊंट ॲट फ्रिक्वेंट इंटरव्हल. तर समजा 200 ml दर 2 तासात घेतला लिक्विड, तर दिवसभरात 2-2.25 लिटर लिक्विड होईल, त्याच्याने 1.5 लिटर लघवी. समजा एका वेळात मी खूप जास्त पाणी घेतलं आणि त्याच्यानंतर 8 तास पाणी घेतलं नाही, तर माझी किडनी कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये राहते. समजा मी आता 2 लिटर पाणी घेतलं तर पुढचे 2 तास किडनी काम करणार तो पाणी शरीरातून काढण्यासाठी, आणि मग मी 8 तास पाणी घेतलं नाही तर किडनी कॉन्झर्वेशन मोडमध्ये जाते. तो पण किडनीसाठी स्ट्रेस आहे. तर स्मॉल अमाऊंट ॲट फ्रिक्वेंट इंटरव्हल, तर हा सगळ्यात महत्वाचा. वजन वाढू देऊ नका. रेग्युलर एक्सरसाइज ठेवा. जेवणामध्ये मीठ कमी ठेवा. ब्लड प्रेशर डायबिटीस असेल तर त्याला स्ट्रिक्टली कंट्रोल करा. स्ट्रिक्ट नो टू टोबॅको इन एनी फॉर्म. आणि 2 वर्षातून एकदा स्वतःचा रेग्युलर चेकअप करा. ओके, थैंक यू सो मच डॉक्टर मेरे दिला। थैंक यू मुकेश जी, आप हमसे जुड़े और आपने शेयर किया आपका एक्सपीरियंस। मुकेश जी बहुत बहुत धन्यवाद। जी, आणि थँक्यू तुम्ही सुद्धा आमशी जोडले गेलात। आम्ही आशा करतो की तुमचे काही जे प्रश्न असतील किंवा तुमचे काही शंका असतील त्याचं निरसन झालं असेल। अशाच काही व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत.com। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह रुपाली शिंदे, लोकमत मुंबई। धन्यवाद।